अमरावतीत रस्त्यांच्या दुरावस्थेवरून मनपा प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील सोनल कॉलनी ते अर्जुन नगर या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे, साचलेले गटार आणि वारंवार होणारे अपघात यामुळे नगरसेवक चंद्रकांत खेडकर यांनी संताप व्यक्त केला। आयुक्त आणि शहर अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी 2 दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याची अंतिम मागणी केली आहे। अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला। खेडकर यांनी इशारा दिला आहे की निर्धारित मुदतीत काम न झाल्यास नागरिकांसह रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या गटारात बसून गटार रोको आंदोलन करण्यात येईल। त्यामुळे आता मनपा प्रशासन 2 दिवसात कारवाई करते की आंदोलनाला सामोरे जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। अर्जुन नगर रस्ता हा फार वर्दळीचा रस्ता झाला आहे। मोर्शीकडे वरुडकडे जाणारी जी तिवसाकडे जाणारी जी मंडळी आहे ही या जवळपास 100-150 कॉलन्यांमधून जाणारी पूर्ण मंडळी त्या परिसरात त्या रोडवरून जाते आणि याची माहिती महानगरपालिकेच्या प्रशासनाला अवगत करून दिली, कल्पनासुद्धा आहे आणि वारंवार सांगितलं की त्या रोडवर पडलेले जे गड्डे आहेत ते अक्षम्य गड्डे आहेत, कारण तिथे जर एखादा मोठा अपघात जर झाला तर एखाद्याची जीवितहानी होऊ शकते याची माहितीसुद्धा प्रशासनाला आता एक प्रतिनिधी असल्यामुळं मी त्यांना फोनद्वारे प्रत्यक्ष सांगूनसुद्धा दिली, मात्र त्यावर दुर्लक्ष करत आहेत। सर ते शेवटी काल मी त्यांना महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांना एक निवेदन दिलं 23 तारखेला की 23 तारखेला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत याची पुढील 2 ते 3 दिवसात याची डागडुगी करावी, त्यातले गड्डे बुजवावे, अन्यथा जर पुढील पावसात त्या गड्ड्यांमध्ये पाणी जर साचलं त्यात मी बसणार आणि होणारा नियमभंग, कायदाभंग आणि हा जो नाकर्तेपणा आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाचा हा अक्षम्य नाकर्तेपणा आहे। यावर ताबडतोब महानगरपालिकेच्या प्रशासनाने दुरुस्ती करावी। बांधकाम विभाग असेल, महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब असतील, यांनी ताबडतोब लक्ष घालून या सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासापासून थांबवावं, अन्यथा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय मी राहणार नाही।